आशिया खंडातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडी धरणात आता अवघा 5%च पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातील पाणी आटल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे धरणाला भेगा पडलेल्या आहेत। धरण आटल्याने पाण्यात गेलेली मंदिरं आता बाहेर आली आहेत। या धरणासाठी पुनर्वसन करण्यात आलेल्या 102 गावांचे अवशेष देखील सध्या पाहायला मिळतात। असं एक विदारक चित्र सध्या जायकवाडी धरणाचं पाहायला मिळतंय। जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये 102 गावं जी आहेत ती पुनर्वसित झाली, मात्र अनेक मंदिरं आजही तग धरून आहेत। म्हणजे घरं नामशेष झाली, मात्र मंदिरं आजही तग धरून आहेत। जायकवाडी परिसरातली ही असंख्य मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील। आपण दूरवर जर पाहिलं तर काही मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील, काही मंदिरं आजही उभा असलेले पाहायला मिळतील। आपल्यासोबत इथले पुजारी आहेत, इथले महंत आहेत। आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। कधी हे मंदिर बांधलं गेलं होतं, असे किती मंदिर या जायकवाडीच्या लाभक्षेत्रामध्ये आहेत आणि किती अजून तग धरून आहेत? या क्षेत्रामध्ये आता उपलब्ध स्थान 5 आहे। एक इंद्रभटाला फुटा प्रसाद दान, एक सर्पदंश माळी रक्षण, एक भविष्य नगर कथन, एक भूतानंदापुरे स्वीकारणे आणि आचार्यांना बोध झाला, ही अशी 5 स्थान उघडे आहेत। बरं, 100% भरल्यावर दुसऱ्या मधल्यात कमरा इतकं पाणी राहतं। बरं, हो, ती वरच्या चक्रधर स्वामींची मूर्त दर्शनाला उपलब्ध असते। बरं, पण त्यावेळी येता येत नसेल? येता येतं, पण डायरेक्ट वर बोट लागते। मग डायरेक्ट हे जुनं सावखेडा क्षेत्र आहे आणि इथे अजूनही आपल्याला पाण्यात काही मंदिरं पाहायला मिळतात। समोर काही लोक आहेत, तिथे देखील एक मंदिर आहे। त्याच्या बाजूला देखील आपण जर थोडंसं बारकाईनं पाहिलं, तिथे देखील मंदिराचे काही अवशेष या ठिकाणी तुम्हाला सापडतात। आणि दुष्काळ पडल्यामुळे ही आता उघडी झालेली आहेत आणि लोक इथं दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे आणखीन एक न पाहिलेलं जायकवाडी एबीपी माझावर तुम्ही पाहतात। गाव नामशेष झाली, मात्र मंदिरं अजूनही आपलं अस्तित्व टिकून या ठिकाणी उभी आहेत। एवढ्या मोठ्या पाण्यातही ती आजही आपल्याला उभा असलेली पाहायला मिळतात। ज्यावेळी पाणी कमी होतं त्यावेळी देवाचं दर्शन होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।